पवार यांची राजकीय कारकीर्द पाहता शरद पवार यांचं साताऱ्यावर एक वेगळं प्रेम आहे आणि साताऱ्यातील जो सातारा जिल्हा हा एकूणच शरद पवारांचा बालेकिल्ला असा मानला जातो। त्यामुळे याआधी सुद्धा शरद पवार यांनी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की मला एखादा मोठा उठाव करायचा असेल, एखादी क्रांती करायची असेल तर मी ती साताऱ्यातून करतो। मग मागच्या वेळी झालेली लोकसभेची निवडणूक असेल किंवा आता होणारी सुद्धा लोकसभेची निवडणूक, यामध्ये शरद पवार हे स्वतः आता या निवडणुकीसाठी रस्त्यावर उतरून प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। तसं बघितलं तर अजून उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर जरी झाली नसली तरी उदयनराजे यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर होईल, फायनल होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि तसं असताना एवढं तगडं आव्हान असताना सुद्धा शरद पवार यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकही आता साताऱ्यात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार यांनी हात दाखवल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता। एकूणच साताऱ्याच्या गांधी मैदान परिसरात आता मोठ्या प्रमाणात अगदीच ओंकार, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। साताऱ्यातून लोकसभेसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज आमदार शशिकांत शिंदे हे आपला अर्ज दाखल करतायत। आपल्या सोबत शशिकांत शिंदे स्वतः आहेत। साहेब, काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज दाखल करताय, आव्हान किती मोठं आहे आणि एकूण काय नियोजन केलं तुम्ही? मी आव्हान मानत नाही, मी कोणाला आव्हान देणार नाही। मला पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संधी दिली। 11 तारखेला संध्याकाळी संधी जाहीर झाल्यानंतर 15 तारखेला मी आव्हान केलं लोकांना उपस्थित राहा। चांगल्या प्रकारचे प्रतिसाद आहे लोकांचा आणि मला वाटतं की या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये यामध्ये चांगल्या प्रकारचा पुरोगामी विचाराचा असे सातारा जिल्हा उभा करण्यासाठी आपल्याला यश आहे। मी उदयनराजेंना आव्हान मानत नाही। खरं म्हटलं तर राजांची गादी असताना भाजपने त्यांना का विलंब लावला मला माहीत नाही। माझं आव्हान जे आहे विचाराची लढाई आहे। मी उमेदवार म्हणून कोणाच्या विरोधात लढाई करत नाही। माझी विचाराची लढाई विचाराने लढवायची। माझा उद्देश एवढाच आहे, एक चांगला खासदार, एक चांगला लोकप्रतिनिधी, विजन असलेला लोकप्रतिनिधी, सातारा जिल्ह्याला डेव्हलपमेंट, औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, IT पार्क, वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना या आणण्याचा प्रयत्न करणारा एक खासदार, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्काळ उभा राहणारा खासदार आणि विशेषतः जनता दरबार चालू करून मी जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न मार्गी लावणार। कोणीही आलं तरी साताराची जनतेच्या मनामध्ये, युवकामध्ये सुप्त अशा प्रकारची लाट आहे विरोधातली। ती लाट निश्चितपणाने या असलेल्या समोर कोणी उभे असला तरी तो पराजित होण्याच्या संदर्भातली एक लाट आहे। ती लाट निश्चित विजयापर्यंत नेऊन जाईल। कॅमेरामन किरण काजळेसह ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।